नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व which passes through the origin and has a slope एवढा दिलेला आहे at any point x, y on it. बघा प्रॉब्लेम कसा दिलेला आहे. ह्याला आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. हा कर्व आपण कन्सिडर करूया y इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि त्याच्यावरचा हा पॉइंट कन्सिडर करूया ए एक्स, वाय. Assume that capital A x, y is a point on the curve y equal to f of x. मग या कर्व साठी dy upon dx, therefore dy upon dx equal to slope of a tangent to this curve at any point. कोणत्याही पॉइंटच्या ठिकाणी टँजंटचा स्लोप म्हणजेच dy अपॉन dx मिळेल. मग हा स्लोप त्यांनी सांगितलेला आहे. therefore dy अपॉन dx इक्वल टू, हे बघा इथं स्लोप दिलेला आहे तो x प्लस 3y मायनस 1 हे असं आहे. याला आपण कन्व्हर्ट करून घेऊया आपल्या फॉर्मॅटमध्ये. therefore dy अपॉन dx हे 3y तेवढे इकडे घेतोय मायनस 3y इज इक्वल टू x मायनस 1 हे असं येणार. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार होते. दिस इज a linear differential equation of the type dy upon dx plus py is equal to q. या फॉर्मॅट मधले इक्वेशन आहे. therefore p इक्वल टू हे होणार -3 आणि q इक्वल टू x मायनस 1 हे असं तुम्हाला मिळेल. आता याच्यावरून इंटिग्रेटिंग फॅक्टर तयार करूया. हे सोपं आहे, त्यामुळे काय डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहायला काही हरकत नाही. इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू आय एफ, त्याला आपण शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे. ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू dx that is equal to e raised to integration of -3 into dx. मग हे -3 बाहेर घ्या आणि dx आहे फक्त, म्हणजे 1 आहे तिथं. 1 into dx म्हणजे हे येणार e raised to -3x असा हा इंटिग्रेटिंग फॅक्टर येणार. आता तयार झाल्यानंतर त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन लिहूया. Now required solution is y into integrating factor. This is equal to integration of q into integrating factor into dx plus c. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. y into e raised to -3x. इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण तयार केला इथं. q ची व्हॅल्यू आहे x मायनस 1. इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे e raised to -3x into dx plus c हे असेल. आता हे जे राईट हँड साइडला जे इंटिग्रेशन आलेलं आहे तेवढं सेपरेट सोडवून घेतोय मी. हे विनाकारण सगळ्यांना बरोबर घेऊ नको. ह्याच्यातलं इंटिग्रेशन तेवढं बाजूला घेतोय. x मायनस 1
into e raised to minus 3x into dx. This is equal to LIATE रूल प्रमाणे x minus 1 first function, e raised to minus 3x हे second function, minus main integration derivative of first function integration of second function into dx हे असेल. तर हे पुढे सिम्प्लिफिकेशन करूया. x minus 1 e raised to minus 3x आणि minus 3x ची डेरिव्हेटिव्ह minus 3, ते minus 3 तर छेदामध्ये येईल, मायनस मेन इंटिग्रेशन x ची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे ह्याला काढून टाकतो इथनं. e raised to minus 3x त्याचं काय येणार, e raised to minus 3x डिवायडेड बाय minus 3 इंटू dx हे असेल. अजून सिम्प्लिफिकेशन करून घेऊया याचं. हे x मायनस 1 इथं मायनस पुढे घेतोय, आता मायनस पुढे घेऊन ठेवतो. अंशामध्ये x मायनस 1 इंटू e रेस टू मायनस 3x डिवायडेड बाय 3, हे मायनस मायनस प्लस होणार, हे 1/3 इंटिग्रेशन मध्ये e रेस टू मायनस 3x इंटू dx. आता इथं ही फर्स्ट टर्म आहे अशीच ठेवतोय. प्लस 1/3 हे आहे असं. e रेस टू मायनस 3x त्याचं इंटिग्रेशन येणार e रेस टू मायनस 3x डिवायडेड बाय मायनस 3 प्लस सी मी वरती ऍडजस्ट करतोय. मग हे टोटल किती होते बघा, मायनस x मायनस 1 e रेस टू मायनस 3x डिवायडेड बाय 3, इथं मायनस येणार 1/9 येणार आणि e रेस टू मायनस 3x. मग ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू मला आता इथं वापरावी लागेल या ठिकाणी उजव्या बाजूला. Therefore, फ्रॉम इक्वेशन इथे डावी बाजू फक्त बघून घ्या, y इंटू e रेस टू मायनस 3x आहे. Therefore, y इंटू e रेस टू मायनस 3x इज इक्वल टू, ही पूर्ण टर्म लिहायची आता इथं. ते जे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे तुम्ही इथं असा घेऊन ठेवतोय आता. बघा लक्षात येते का. आता ह्याला ऍडजस्टमेंट तर करावीच लागेल, त्याच्यावर काही प्रश्नच नाही. पूर्ण इक्वेशनला e रेस टू मायनस 3x न डिवाइड करतोय किंवा e रेस टू 3x न मल्टिप्लाय करतोय, काही म्हटलं तरी चालेल. मग इथं फक्त y येणार, हे कॅन्सल होईल. इथं मायनस x/1 डिवायडेड बाय 3, या ठिकाणी फक्त 1/9 आणि या c ला e रेस टू 3x न फक्त मल्टिप्लाय करावं लागेल. आता हे 9 सुद्धा नको आहे मला. आता पूर्ण इक्वेशनला मी 9 न मल्टिप्लाय करतो. 9 न मल्टिप्लाय केल्यामुळे इथं 9y येणार, इथं मायनस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 1 येणार. त्यानंतर इथं 9 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे मायनस 1 होणार, प्लस c इंटू e रेस टू 3x. 9 ने ह्याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे, तर 9 येणार. म्हणजे तुम्हाला इथून पुढं C1 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 असं कन्सिडर करावं लागेल. आता ह्या ज्या निगेटिव्ह टर्म्स आहेत इकडल्या त्या सगळ्यांना अलीकडे घेतोय. म्हणजे काय होईल बघा बरं, 9y प्लस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 1, हे मायनस 1 इकडे आल्यानंतर प्लस 1 होईल. दिस इज इक्वल टू 9c1 ला c कन्सिडर करतोय.
c इंटू e रेस टू 3x हे असं करून घेतोय. बघा लक्षात येते का? मग मग हे जरा सोडवूनच घेऊया आता, ह्याला नकोच असं ठेवायला. 9y प्लस 3x मायनस 3 प्लस 1 दिस इज इक्वल टू c इंटू e रेस टू 3x. त्यामुळे इक्वेशन असेल 3x प्लस 9y मायनस 2 इज इक्वल टू c इंटू e रेस टू 3x. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 टाकतो. आता हे जे इक्वेशन आहे त्याच्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच एक इन्फॉर्मेशन सांगितले. त्यांनी असं सांगितलंय की द कर्व विच पासेस थ्रू द ओरिजिन म्हटले. मग ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0. ते फक्त ह्याच्यामध्ये वापरूया. गिव्हन दॅट धिस कर्व passes through origin 0 0. म्हणजेच तुम्ही x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 हे वापरू शकताय. ते या वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया. Therefore 3 into 0 plus 9 into 0 minus 2 is equal to c into e raised to 3 into 0 हे असं येणार. मग हे जर सोडवले हे 0च होणार, त्यात काही प्रश्नच नाही. याचं 1 येणार म्हणजे c इक्वल टू -2 येते. आणि हे -2 आता इक्वेशन 2 मध्ये वापरा. Therefore from 2 equation of curve is 3x plus 9y minus 2 is equal to -2 times e raised to 3x. फक्त x आणि y तेवढं डावीकडे ठेवतोय, बाकीच द्या पलीकडे पाठवून. 3x plus 9y is equal to 2 minus 2 into e raised to 3x हे आहे असं ठेवा, किंवा 3x याच्यातून सुद्धा 3 कॉमन घेऊ शकताय, काहीच अडचण नाहीये. 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 3y याच्यातून 2 कॉमन घेऊ शकताय, 1 मायनस e रेस टू 3x. हे तुमचं इक्वेशन ऑफ कर्व तुम्हाला मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व पासिंग थ्रू द पॉइंट 3/√2, √2 having slope of the tangent to the curve at any point x, y. टँजंटचा स्लोप असा दिलाय बघा त्याने. ठीक आहे, बघू काय काय होते पुढे. सुरुवात तरी करूया. Assume that capital A x, y is a point on the curve y equal to f of x. मग या कर्व साठी स्लोप ऑफ टँजंट dy अपॉन dx इक्वल टू slope of tangent to the curve at any point. हेच dy अपॉन dx त्यांनी दिलेलं आहे.
given that dy upon dx equal to minus 4x अपॉन 9y असं दिलेलं आहे. आता ह्याला आपण सेपरेशन करून घेऊया व्हेरिएबल्स पाहिजे त्या पद्धतीनं. y ला इकडे घेतोय, y इंटू डी बाय दिस इज इक्वल टू हे dx इकडे घेतोय मायनस 4 अपॉन 9 इंटू dx. तर काय याचं फक्त इंटिग्रेशन घ्या, ह्याच्यात काय वेगळं काही करावं लागत नाहीये ह्याच्यामध्ये. म्हणजे ह्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आणायचा सुद्धा प्रश्न येत नाही. इंटिग्रेटिंग हे आहे असं सुटून जाईल, त्याचं काय अडचण येणार नाही जास्त. इंटिग्रेटिंग integration of y into dy minus 4 upon 9 integration of 1 into dx. Therefore, y चे इंटिग्रेशन येणार y square upon 2. This is equal to minus 4 upon 9x आणि इथं पुढं प्लस c किंवा c1 कन्सिडर करूया. तर हे 2 आहे, 9 आहे, सगळे ह्याला 18 न मल्टिप्लाय करून घ्या. एलसीएम घ्या 2 आणि 9 चा. 18 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 9y स्क्वेअर. इथे 18 न मल्टिप्लाय केलं 9 दुने 18, 2 येणार मायनस 8x येणार प्लस 18c1 हे असेल 4 अपॉन 9 x आहे काय तिथं? होय आहे की x. 4 अपॉन 9 इथे x आहे बघा, x राहिलं कारण एकच y स्क्वेअर या लागलं, त्यामुळे शंका आली जास्त. ठीक आहे, थांबा इथे चेंज करतो लगेच. इथं x पाहिजे, मग x चं इंटिग्रेशन येणार x स्क्वेअर अपॉन 2. चेंज होणार, थोडेसे चेंजेस करून घेतो इथं. x स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2, त्यामुळे इथं 18च येणार छेदामध्ये डायरेक्ट. 18 न मल्टिप्लाय केले की इथली टर्मच कॅन्सल होईल. इथं फक्त असेल बघा, लक्षात येते का? 18 कॅन्सल होईल, 4x स्क्वेअर येणार. तर हे 4x स्क्वेअर इकडे घेतोय, त्यामुळे आपल्याला जरा थोडस प्रॉपर इक्वेशन आल्यासारखं बरं वाटेल. तेच वाटलं नाही मगाशी म्हणून शंका आली. 4x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर दिस इज इक्वल टू c. तर c इक्वल टू 18c1 हे कन्सिडर करतोय पुढे. आता त्याने एक पॉइंट त्याच्यामधला दिलेला आहे, तेवढा पॉइंट ह्याच्यामध्ये वापरला की तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळते. पॉइंट मात्र जरा बघा, पॉइंट काहीतरी जरा वेगळा दिलाय. 3 अपॉन रूट 2 आणि रूट 2 दिले. 3 upon root 2 and root 2. This curve passes through 3 upon root 2, comma root 2. मग ही व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये वापरा. 4 into 3 upon root 2 त्याचा स्क्वेअर प्लस 9 into root 2 चा स्क्वेअर दिस इज इक्वल टू c हे असं येणार. मग इथं काय होते बघा, 4 into 9 upon 2 येणार प्लस 9 into 2 येणार. दिस इज इक्वल टू c. 2 दुने 4 हे येणार 18 प्लस 18 येणार. therefore c इक्वल टू 36 हे असेल. मग हे जे तुमचं जनरल सोल्युशन इथं तयार आहे, therefore फ्रॉम 1 इक्वेशन ऑफ कर्व इज.
4x² प्लस 9y² इज इक्वल टू 36. याच्यामध्ये काय ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वगैरे असलं काही वापरावं लागत नाही. एकदम सिंपल आपलं डेरिव्हेटिव्ह मधलं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सारखं हे इझिली तुम्ही सोडवू शकताय. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द कर्व पासेस थ्रू द पॉइंट 0 टू, हा पॉइंट शेवटी तुम्हाला वापरावा लागेल. तर इथे कंडिशन कशी दिली बघा. सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट म्हणजे एक्स प्लस वाय ऑन द कर्व एक्सिड्स म्हणजे जास्त असणे, exceeds the slope of the tangent to the curve at that point by 5. म्हणजे x प्लस वाय हे टँजंटच्या स्लोप पेक्षा 5 न जास्त आहे. मग स्लोप ऑफ टँजंट आपण काय घेतो, dy अपॉन dx प्लस 5 करायचं. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व. तर त्या कर्वचं इक्वेशन काय असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण आपलं नेहमीप्रमाणे सुरुवात करू. ॲज्युम दॅट capital A x comma y is any point on the curve y equal to f of x. ठीक आहे, मग त्याचा स्लोप कन्सिडर करू. dy अपॉन dx इक्वल टू slope of tangent to the curve at any point. त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे ती मांडून घेऊया. गिव्हन दॅट सम ऑफ कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स प्लस वाय हे स्लोप ऑफ टँजंट पेक्षा 5 न जास्त आहे, म्हणजे dy अपॉन dx प्लस 5 हे असेल. हे y इकडे घ्या, 5 अपोजिट साईडला पाठवून घ्या, म्हणजेच हे इक्वेशन असेल dy अपॉन dx मायनस y इक्वल टू x मायनस 5 हे असं इक्वेशन येईल. आता हे तुमचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार होते. दिस इज a linear differential equation of the form dy upon dx plus py is equal to q. Therefore p equal to y चा कोएफिशियंट म्हणजे p घ्यायचा आहे, p इक्वल टू -1, q इक्वल टू x मायनस 5 हे असेल. आता इथं इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx, इंटिग्रेटिंग फॅक्टर कडे जाऊयात हळूहळू आपण. इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx that is equal to -1 इंटू dx, मायनस तेवढं बाहेर घेतोय, 1 इंटू dx म्हणजे हे किती येणार, -x येणार. याच्यावरून इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू if इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx that is equal to e रेस टू -x हे असेल. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला की आता रिक्वायर्ड सोल्युशन. Required solution is y into integrating factor is equal to integration of q into integrating factor
इंटू dx प्लस c. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. y इंटू ई रेस टू मायनस एक्स दिस इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये q ची व्हॅल्यू आहे x मायनस 5, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे e मायनस एक्स इंटू dx प्लस c. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. याच्यामधली ही जी टर्म आहे ती तेवढी सेपरेट सोडवून घेतोय. त्याला मी आय कन्सिडर करतो. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x minus 5 into e raised to minus x into dx. This is equal to by parts of the x minus 5 e raised to minus x integration minus main integration derivative of x minus 5 into integration of e raised to minus x into dx. हे पुढे सिम्प्लिफिकेशन करून घ्या. therefore this is equal to e raised to minus x इंटिग्रेशन येणार e raised to minus x divided by minus 1 minus मेन इंटिग्रेशन. याची डेरिव्हेटिव्ह येते 1, x ची डेरिव्हेटिव्ह 1, 5 ची डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे हा पार्ट काढून टाकतोय. e raised to minus x इंटिग्रेशन e raised to minus x divided by minus 1 इंटू dx. हे मायनस इकडे बाहेर घेतोय, हे मायनस इकडे पुढे घेतोय. हे असेल इथं e raised to minus x इंटिग्रेशन e raised to minus x divided by minus 1. therefore I equal to, अजून किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेऊया त्याचं. मायनस इथे येतोय आता असेल. तर ही जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे याची, ती व्हॅल्यू फक्त इथं वापरायची आहे. डाव्या बाजूला बघा काय आहे, y इंटू ई रेस टू मायनस एक्स. therefore from 1 y इंटू ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू, उजव्या बाजूला सगळं हे लिहायचं आहे, असे प्लस सी. मग आता इथं सगळीकडे ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू मायनस एक्स, इथं पण ई रेस टू मायनस एक्स. ई रेस टू एक्स न इक्वेशनला मल्टिप्लाय करा किंवा ई रेस टू मायनस एक्स न डिव्हाइड करून घ्या. y इक्वल टू मायनस हे असेल. हे अलीकडे घ्या. इकडे आल्यानंतर एक्स मायनस 5 ते इकडे घेतोय, पहिल्यांदा मायनस आहे ते, त्यानंतर हे प्लस 1 होणार इकडे आल्यानंतर प्लस वाय. दिस इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू एक्स. म्हणजेच काय होणार, एक्स प्लस वाय मायनस 4 सी इंटू ई रेस टू एक्स हे असं येणार. आता ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय. पॉइंट दिलाय का बघा बरोबर ती काय असेल, कारण त्याशिवाय सी ची व्हॅल्यू आता मिळणारच नाही. ना तर मग पॉइंट दिलेला आहे 0 2, ते लिहूया तिथं आणि मग तुम्हाला कम्प्लीट इक्वेशन मिळेल त्याचं. धिस कर्व passes through 0, 2. therefore 0 plus 2 minus 4 this is equal to c into e raised to 0 म्हणजे 1 होणार ते. म्हणजे 2 minus 4 minus 2
इज इक्वल टू सी येणार. मग हे -2 आता इथं वापरा सीच्या ठिकाणी. बघा इक्वेशन काय होते. देअरफॉर एक्स प्लस वाय -4 इज इक्वल टू -2 टाइम्स e raised to x from 2. Therefore x plus y equal to हे -4 इकडे आणा. 4 minus 2 into e raised to x. This is the equation of curve. हे तुम्हाला फायनल इक्वेशन असं मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. If the slope of the tangent to the curve at each of its point is equal to, हे महत्वाचं बघा, sum of abscissa म्हणजे x coordinate and the product of the abscissa and the ordinate of the point. Abscissa म्हणजे x coordinate, ordinate म्हणजे y coordinate. काय करायचं आहे, abscissa and product of abscissa and ordinate यांची सम सांगितले. हे कसं येणार आहे बघा. सम ऑफ ऍप्सिसा म्हटलं, ऍप्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट येणार, सम आहे म्हणजे प्लस येणार आणि त्याच्या पुढे प्रोडक्ट कोणाचा घ्यायचा आहे, ऍप्सिसा अँड ऑर्डिनेट. ऍप्सिसा म्हणजे एक्स, ऑर्डिनेट म्हणजे वाय असं घ्यायचंय. आणि हे त्यांनी काय सांगितलंय, स्लोप ऑफ टँजंट सांगितले, म्हणजेच dy अपॉन dx त्यांनी असं दिले. काळजीपूर्वक वाचा ते कसं दिलंय ते. ऑल्सो द कर्व पासेस थ्रू द पॉइंट. एक पॉइंट दिलाय त्याच्यावरून तुम्ही तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काढू शकताय. तर कर्वचं इक्वेशन काय असेल. मग नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. ॲज्युम दॅट कॅपिटल ए एक्स, वाय is a point on the curve y equal to f of x, dy upon dx equal to slope of tangent to the curve at any point. हेच त्यांनी काय दिले ते आता सांगितलं मी तुम्हाला. गिव्हन दॅट dy upon dx equal to x plus xy असं त्यांनी दिलेलं आहे. मग हे एक्स वाय तेवढं इकडे घेतोय म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये ते बसेल व्यवस्थित अगदी. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू, सॉरी हे एक्स वाय इकडे घ्यायचं आहे, मायनस एक्स वाय दिस इज इक्वल टू एक्स. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार होते. दिस इज a linear differential equation of the type dy upon dx plus py is equal to q. मग याच्यावरून p equal to, therefore p equal to minus x. y चा जो कोइफिशियंट आहे तो घ्यायचा असतो आणि q इक्वल टू x हे असेल. आता याच्यावरून आपल्याला इंटिग्रेशन ऑफ p इंटू dx पहिल्यांदा ते तयार करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर पण घेता येईल. Now integration of p into dx, this is equal to integration of minus x into dx. हे मायनस बाहेर घेतोय म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, ते येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आता
इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e raised to integration of p into dx. This is equal to e raised to minus x square upon 2. हे असेल. आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर घेऊन आपल्याला त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन लिहावं लागेल. नाउ रिक्वायर्ड सोल्युशन इज y into integrating factor is equal to integration of q into integrating factor into dx plus c. हे असेल. Therefore y into integrating factor एवढा आहे minus x square upon 2. This is equal to integration of q ची व्हॅल्यू आहे x, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे minus x square upon 2 into dx plus c. हे असेल. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 टाकूया, कारण याच्यातला जो पार्ट आहे हा सोडवावा लागेल प्रॉपरली आपल्याला. आता ही टर्म मी वेगळी लिहून घेतोय, त्याला आय लिहितोय. नाउ आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x into e raised to minus x square upon 2 into dx. मग एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x येते, तिथं x तयार आहे, मग ते सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट minus x square upon 2 is equal to t. Differentiating with respect to t. याची डेरिव्हेटिव्ह त्यातलं -1/2 पुढे घेतोय. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x dx अपॉन dt आणि t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल. त्याच्यातलं फक्त x इंटू dx एवढंच ठेवायचं आहे. मग x इंटू dx साठी काय येणार, हे मायनस आणि dt हे असेल. Therefore I equal to इंटिग्रेशन ऑफ ह्याच्या घातांकामध्ये ही टर्म आहे, इथे येणार e रेस टू टी येणार आणि x इंटू dx ते होणार मायनस dt. हे असं मायनस बाहेर घेतोय. e रेस टू टी into dt. This is equal to minus e raised to t आणि t ची व्हॅल्यू असेल. बघा लक्षात येते का? त्यामुळे त्याचं सिम्प्लिफिकेशन करून परत तेवढंच हीच टर्म तिथे येणार. त्यामुळं ही व्हॅल्यू आता मला इथं डाव्या बाजूला वापरावी लागेल, उजव्या बाजूला हे जे तयार केलेले आहे टर्म, या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार. डावी बाजू आहे अशीच ठेवायची. बघू काय होते ते. काय डाव्या बाजूला y इंटू ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आहे. Therefore y into e raised to minus x square upon 2, this is equal to ही टर्म येणार इथं मायनस e raised to minus x square upon 2 प्लस c हे असेल. हे तुम्ही सबस्टिट्यूशन कशात केलेलं आहे, इक्वेशन 1 मध्ये. पुढे कंसामध्ये तेवढं लिहून ठेवा फ्रॉम 1 म्हणून हे असेल. मग याला e रेस टू प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 न मल्टिप्लाय करा, किंवा आहे याच टर्म न याला डिव्हाइड करून घ्या, म्हणजे मग बघा त्याचं इक्वेशन कसं तयार होते ते. इथं y शिल्लक राहणार, इथं -1 येणार, प्लस सी इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे असं शिल्लक राहणार. हे -1 इकडे अलीकडे घेतोय. Therefore y प्लस 1 is equal to c into e raised to x square upon 2. याला लिहितो इक्वेशन नंबर 2.
आता हे इक्वेशन कोणत्या तरी पॉइंट मधून पास होते म्हणून सांगितले बघा. कर्व तो 0, 1 सांगितलेला आहे, ते वापरूया आता त्याच्यात. नाउ धिस कर्व passes through 0, 1. This curve passes through 0, 1. याच्यामध्ये वापरा फक्त y च्या ठिकाणी 1 येणार, x च्या ठिकाणी 0, 0 चा स्क्वेअर 0 डिवायडेड बाय 2, ते 0च येणार. याच्यावरून c इक्वल टू 2 येते. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये वापरा. देअरफॉर फ्रॉम 2 equation of curve is y plus 1 is equal to 2 into e raised to x square upon 2. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स. मग याच्यामध्ये 3-4 टाईप त्यांनी दिलेले आहेत, त्या संदर्भात थोडी इन्फॉर्मेशन बघू. प्रॉब्लेम सोडवताना आपण आपल्या पद्धतीने सोडवणारच आहे. त्यांनी काय काय सांगितले ते बघा. पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हे दोन्ही पण एकाच टाईप मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. मग त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा. If the population P increases at time t, then rate of change of P is proportional to the population present at that time. समजा आजची पॉप्युलेशन कॅपिटल पी आहे, तर इथून पुढे टाइम नुसार पॉप्युलेशन जी काही वाढत जाणार आहे ती कशावरती अवलंबून राहील? प्रेझेंट पॉप्युलेशन वरती अवलंबून राहील. मग पहिले इक्वेशन हे असं लिहायचं, त्याच्यावरून एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तिथं कॉन्स्टंट एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एक इंट्रोड्यूस करा आणि तिथून पुढे आपले नेहमीची प्रोसिजर वापरून त्याला सोडवत जावं. त्यांनी कंडिशन्स व्हॅल्यूज त्या ठिकाणी दिलेले असतात. काय फारसं विषय असं काही याच्यामध्ये नाहीये. उलट हे पहिल्या डिफरन्शियल इक्वेशन्सच्या एक्झाम्पलच्या मानाने ही सोपी उदाहरण आहेत. व्हॅल्यूज दिलेले असतात, वापरत जायचं. तर त्यातले पहिले 2 प्रकार आहेत, पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाचे. याच्यानंतरचा टाईप आहे रेडिओ ऍक्टिव्ह डीके. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं जो काही रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे त्याचे नंबर ऑफ ऍटम्स डिक्रीज होतात. या डिक्रीज साठी तुम्हाला इथं एक्स्ट्राच मायनस साइन घ्यावं लागतं. इक्वेशन बघा, dx अपॉन dt इक्वल टू मायनस के इंटू एक्स घेतले. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट the radioactive substance it disintegrates and its number of atoms or its amount it decreases with respect to time. तुम्ही हे असं घेऊ शकता, ह्यालाच तुम्ही असं पण कन्वर्ट करू. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी फिजिक्स मध्ये पण झालेलं आहे, केमिस्ट्री मध्ये पण झालेलं आहे. त्यामुळे हे बेसिक इक्वेशन तेवढं फक्त एक लक्षात ठेवा, त्या पद्धतीने आपण चेंजेस करून त्याला सोडवू शकतो. काही अवघड नाही, हे सगळं बघायची सुद्धा काही गरज नाही. फक्त हे बेसिक इक्वेशन जे तुम्हाला ऑलरेडी फिजिक्स मध्ये पण झालेलं आहे, केमिस्ट्री मध्ये पण झालेलं आहे. त्याच्यानंतरचं ऍप्लिकेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. त्याचं स्टेटमेंट असं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग ऑफ ए heated body at any time is proportional to the difference between the temperature of body and that of its surrounding medium. बॉडीचं टेम्परेचर जर आपण थीटा कन्सिडर केलं, सराउंडिंगचं टेम्परेचर थीटा 0 घेतलं, तर रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर म्हणजेच रेट ऑफ कुलिंग तो येणार डी थीटा अपॉन डी टी. आणि हे थीटा मायनस थीटा 0 म्हणजेच डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ बॉडी अँड सराउंडिंग टेम्परेचर, या दोघांच्या मधल्या डिफरन्सला हा रेट ऑफ कुलिंग डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग इथं सुद्धा टेम्परेचर डिक्रीज होत जाणार म्हणून इथं मायनस के घेतलेलं आहे बघा. त्यामुळे जिथं डिक्रीज आहे तिथं आठवणीनं मायनस साइन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. तिथून पुढे सोडवता येतं, तिथून पुढे हे काय बाकीचं बघितलंच पाहिजे असं काही नाही. बेसिक तेवढं हे व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकीच तुमचं तुम्ही तयार करू शकताय, काही अडचण येत नाही. हे
त्याचे प्रॉब्लेम्स बघू आपण.